हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज आहे रविवार म्हटलं की आमचे निवांत कामं चालू असतात आणि वेळाने सुटलो होतो आणि बाहेर पाऊस पण कंटिन्यू चालूच आहे. सध्या 3-4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आणि आज असते आमचं हेअर वॉश डे, मुलींचं पण आणि माझं पण. मी पहिला ना उपवास करत होते शुक्रवारचं, त्यावेळी शुक्रवारलाच म्हणजे केस धुवायचे, पण आता ते बंद केल्यापासून मी रविवारीच ठेवले, म्हणजे 8 दिवसातून एकदा धुवायच लागतं. आणि मुलींचं पण, त्यांचं तर पहिल्यापासूनच रविवारी, कारण त्यांच्या शाळेला सुट्टी असते ना त्यामुळे. आणि इकडे बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी चहाला ठेवलं होतं, तोपर्यंत ह्यांनी सुद्धा आले होते आणि रोहिणीनं देवपूजा करणार होते. आज सगळे देव स्वच्छ वगैरे धुवून पूजून घेतली तिनं, कारण रविवारीच तेवढं जमते त्यांना. एरवी मंगळवारी शुक्रवारी करायचं असेल तर मी पूजून घेते, नसलं तर मग माझ्याकडनं नाही झालं तर मग ते तसंच राहून जाते. देवाबत्ती तेवढं करतोय. मग रविवारी कसं त्यांना सुट्टी असते ना त्यामुळे निवांत देवपूजा वगैरे होतं. मग रोहिणी केली आणि म्हटलं नाश्त्याला काहीतरी करावं, आणि म्हटलं शेवळाचं उपीट करावं, किती दिवस झालं केलंच नव्हतं. चालू झाला आणि परत आत्ता कुठं थांबला होता, 5 मिनटं थांबला होता, 5-10 मिनटं तेवढ्यात आणि परत मोठा चालू झाला. नुसता पाऊस कंटिन्यू 3 दिवस झाले, 3-4 दिवस तरी झालं चालूच आहे असं. मस्त वाटते, पण कपड्याच्या बाबतीत जरासं हे नको वाटते. कपडे ऊन पडले की बाहेर न्या, पाऊस पडला की परत आतमध्ये. आता सगळ्यांना आत टाकले कपडे, आणि कालचेच कपडे वाळले नव्हते, ते बाहेरच होतं. आणि ते बाजूला एवढं म्हणजे हे लागत नाही, पाऊस लागत नाही, त्यामुळे बाजू ठेवलेलं. मध्ये थोडं अडकल्यासारखं झालं, मला शिवून पडलेलं, त्यामुळे हे तर मी बोलत होते, पण पाऊस मोठा पडत होता ना त्यामुळं पत्र्याचा आवाज जास्तच येत होता. माझा आलाच नाही आवाज, त्यामुळे असं करावं लागते. इथं बघा मी कढईत ना शेवळा भाजून काढून ठेवलं होतं आणि लगेच म्हटलं उपीट करावं. कढईमध्ये तेल टाकून ठेवलं आणि परत मी तुम्हाला ना पाऊस मोठा यालता म्हणून दाखवायचं म्हणून बाहेर गेलं, तर ते लक्षातच ना, माझ्या गॅस बारीक होतं म्हणून ठीक आहे. आणि मग काय पटकन शेवळाचं उपीट बनवलं, ते नाश्ता केलं. त्यानंतर परत आम्हाला दुपारचं ना भूक लागलं होतं, मग तेव्हा काहीतरी करायचं म्हटलं वेगळं. तसं तर माझा ना खीर करायचा प्लॅन होता, पण राहू दे म्हटलं, त्याला वेळ लागल आणि म्हटलं झटकीपट काय होणार आहे तेच करूयात. तरी तर मसाला भात करायला घेतलं, भाज्या वगैरे होत्या ना त्यामुळं पटकन सगळे तयार करून घेतलं. तसं तर इथं ना आमची गुड्डू मॅडम मला जास्त मदत केली होती. कांदा वगैरे चिरून ठेवायचं काम तिचंच होतं, कारण मी ना सकाळपासून ब्लाऊजच्या मागे लागले होते. म्हणजे कामात होते, 2-3 दिवसापासून शिवून ठेवलेले ब्लाऊज होते ना, तर त्याला जो बटणं लावायचं होतं तेच काम करत होते मी. आणि काय होतं, हुकाचं असलं तर पटकन होऊन जाते, पण बटनाचं असलं ना की आय करायचं असतं ना, तर त्याला लय वेळ लागतं, आणि ते मी हातानेच करते ना, त्यामुळं बरंच वेळ गेला माझं. आता ते काय मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, कारण मला पटपट आवरायचं होतं. पटपट आवरायचं म्हटलं तरी पण ना कंटिन्यू 4 तास बसून होते, तेव्हा कुठं ते सगळं ब्लाऊज पूर्ण केलं. म्हटलं 3-4 दिवसापासून तसंच राहिले होते ते ब्लाऊज, आज करायचं उद्या करायचं पूर्ण म्हणत म्हटलं आज ना सगळंच तयार करून ठेवूयात, आले की कस्टमर त्यांना देता पण येईल आणि परत आपल्याला दुसरं ब्लाऊज शिवायला पण बरं पडते. त्यामुळे ते मी क्लिअर म्हणजे पूर्ण केलं सगळं. आणि काय नाही, ह्या 4 दिवसामध्ये ना ब्लाऊज जरा जास्त शिवायचे होते. आता जे तुम्हाला मी ब्लाऊज सांगितलं ना, तर ते शिवायचे होते. आणि ब्लाऊज तयार करून ठेवलं ना की डोक्यावरचं वज्ज उतरल्यासारखं होतं मला तर. आणि मला बऱ्याच वेळेला कमेंट असते की तुमचं शिलाई मशीन कोणतं आहे, कितीला घेतलं आहे. मी सांगितलं बऱ्याच वेळेला, पण ज्यांना माहीत आहे त्यांना सांगते. तर मशीन आहे ना अमोल कंपनीचं आहे, आणि 23,000ला मी ते मशीन घेतले. तसं त्याचं ना 26,000 रुपये प्राईज होतं, पण ते आम्ही गुढीपाडव्याच्या ऑफरमध्ये घेतलं ना, त्यामुळे आम्हाला 2-3 हजार रुपये कमी केले. आणि इकडं बघा आपला भात पण रेडी झाला होता, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. बघा पिल्लू पप्पाची गाडी धुते. तू का धुतेस आपण? चाक धुवू नको, परत राड होते. आता पाऊस पडायला लागले, सारखं राड होणार असते. पप्पा धुत नाहीत म्हणून पिल्लू धुतोय. सकाळपासून 3 वेळा धुतली तरी पण घाण झाली. आज सुट्टी आहे, गाडीच्याच मागे लागला आधी. तिसऱ्यांदा धुवायलाच ना आता. चाक धुवू नकोस बा, चाक नाही, परत राड होते ते. इथे असं वर हाय ग चिकन लागलं. बघा पिल्लू आमचं किती छान आहे. आणि हे पिल्लू बघा छान आहे. आणि आबू तुझं सायकल होतस का नाही? सायकल धुणार आहे मी, त्याला सकाळी एकदाच धुतोय, पाणी आलेलं असतं. सायकल पण रोज सकाळी धुतोय. तू कपडे भिजवून घेऊ नको बाळा, थंड वाजते. आता वातावरण बघा कसं झालंय पावसाचं. आत्ता जरासं थांबलंय, सकाळपासून पडतच होता, अजून पण वातावरण आहेच तसं.
आता इकडे बघा परत माझं रात्रीचं स्वयंपाक करणं चालू होतं. जास्त काय नाही केलं, 2च भाकरी केलं होतं आणि परत अंडीची पोळी केलं होतं. आता मी 2च भाकरी काय केलं सांगते तुम्हाला. ब्लाऊज पण देतात की बरेच जण इस्त्री करून. हां, दुकानात तसंच असतंय. दुकान टाकलं ना त्यात इस्त्री करूनच देतात. हे आपलं घरगुती म्हणजे असंच असतंय हो. घरगुती पण कोण कोण देतं तसं करून. काय म्हणलास रे? एक तुझ्या दुकानमध्ये नोकरी आहेत का? केलं तर दुकान ना हाय, हेच महिना झाले. दुकान कधी काढतोय मी? नको आता, कॅन्सल ते. लावायचं. कॅन्सल, तुमच्यामुळे कॅन्सल. 10,000 रुपये 12,000 रुपये महिन्याला भरायला. आणि त्याला मदतीला लोक लागतात, माणसं. मग कराय एकट्याकडनं शक्य नाहीये ते दुकान हँडल करायचं. आमचं हाय हेच बरं आपलं घरातलं, हाय का नाही कुठं? हाय हेच. असं करा बस. आम्ही ना पार्सल आणलं होतं, म्हणजे शेवपुरी असताना, तर ते मुलं म्हणत होते खायला जाव्या, पण माझी काय बाहेर जायची इच्छा होत नव्हती. पाऊस तर असं पडतोय कंटिन्यू आणि कुठं बाहेर जायचं म्हणजे नकोच होत होतं. माझी इच्छाच झाली नाही जायचं. मी काय येत नाही म्हटलं. मग ह्यांनी ना पार्सलच आणलं होतं घरामध्ये. मग ते आणल्यानंतर तेच खाऊन घेतलं ना, त्यामुळं सगळ्यांचे पोट भरले होते आणि सगळे म्हणाले की मला भाकरी करू नको. त्यामुळेच मग 2च भाकरी केल्या ह्यांच्यासाठी. आणि तसं माझं पण पोट भरलेलंच होतं. मला ना शक्यतो असं चटपटीत खायला नाही आवडत, कारण कसं होतंय ते खायचं एवढं आणि त्यानं पोट पण भरत नाही, काहीच नाही असं होतंय. त्यामुळे मी शक्यतो खात नाही, पण कधीतरी असं ठीक आहे आणलं तरी खाऊन घेतोय. आणि आधी ना आम्ही सारखं जात होतो आणि खाऊन खाऊन आता काय नकोच वाटते खायला. आता खायला वगैरे आणतो ना घरामध्ये, जास्त मी खात नसते. ते शेव वगैरे असं तर असलं काय खात नाही मी. मला फक्त जेवण लागतं. पण आणलं होतं सगळ्यांसाठी. आता एवढं आवडीनं आणल्यानंतर खावंच लागतं. आणि दुपारी जे मसाला भात केलं होतं ना, तर ते पण थोडंसं शिल्लक होतं, त्यामुळंच जास्त काय केलं नाही. अंड्याची पोळी मात्र सगळ्यांसाठी केलं होतं. मुलं सगळे ते नुसतंच पोळी खाऊन घेतलं. आमच्यासाठी 2 भाकरी केलं होतं. तर असं होतं. आता छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.